जय शिवराय मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे आज जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। ही माहिती कोणत्या जिल्ह्यातील आहे, कोणते जिल्हे यामध्ये पात्र करण्यात आलेले, त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे किती जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे, त्यानंतर कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आलेला आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पिकाचा पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी मराठी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन अपडेट घेण्याकरता एक चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 34 जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना ह्या काढण्यात आल्या होत्या, परंतु त्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून याचं वाटप करण्यात आलं नव्हतं आणि आता याच्या संदर्भात पीक विम्याचं आज वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, पहिला जिल्हा आहे नाशिक। नाशिक जिल्ह्यात 155 कोटीचा पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, नागपूर जिल्ह्यात 160 कोटीचा पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। सोलापूर 111 कोटी, सातारा 6 कोटी, त्यानंतर सांगली जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप होण्याकरता आज सुरुवात झालेली आहे। 22 कोटीचा पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। तर बीड जिल्ह्यात 241 कोटीचा पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यात 18 कोटीचा पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, धाराशिवचा आज 75% ते 25% अग्रिमचा पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। त्याच्या प्रकारचे मेसेज सुद्धा आलेले आहेत। तर मी याच्या दोन सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% ते 75% पीक विमा वाटप होणार आहे। तर धाराशिव जिल्ह्यासाठी 218 कोटी पीक विमा वाटप होण्याकरता आज सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, अकोला जिल्ह्यात 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप करण्यात आलेला आहे। 97 कोटीचा 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप करण्यात आलेला आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यात 13 लाख रुपये 25% अग्रिमचा पीक विमाचे निधी वाटप होण्याकरता ही सुरुवात होणार आहे। मित्रांनो, जालना जिल्ह्यात सुद्धा आज वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। 160 कोटीचा 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, 25% अग्रिमचा पीक विमा परभणी जिल्ह्यात सुद्धा वाटप करण्यात आलेला आहे। 206 कोटीचा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, नागपूर जिल्ह्यात 52 कोटीचा 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, लातूर जिल्ह्यात जवळपास 244 कोटीचा पीक विमा आज वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, अमरावती जिल्ह्यात 8 लाखाचा 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर हे आज पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, एकंदरीत 17 जिल्ह्यात 25% अग्रिमचा पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। इतर जिल्ह्याचा 75% पीक विमा कधी वाटप होणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। जय शिवराय मित्रांनो।